आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर ट्रंकेट, डिलीट, ड्रॉप स्टेटमेंट्स. ओके, SQL मध्ये ट्रंकेट, डिलीट आणि ड्रॉप स्टेटमेंट्स काय आहेत. तर ऑल 3 कमांड्स आर यूज्ड टू रिमूव्ह द डेटा बट दे वर्क डिफरंटली. ओके, सगळ्या तिन्ही स्टेटमेंट्स आहेत ना ते डेटा रिमूव्ह करायसाठी वापरतात, पण ते वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. आता डिलीटमध्ये काय होतं, तर स्पेसिफिक रोज डिलीट होतात टेबलमधल्या बेस्ड ऑन द कंडिशनच्या बेसिसवर स्पेसिफिक रोज डिलीट करायचे असतील तर डिलीट कमांड वापरतो. टेबलचं स्ट्रक्चर काय होतं, तर टेबलचं स्ट्रक्चर डिलीट वापरतो तेव्हा राहतं. द टेबल अँड इट्स स्कीमा रिमेन्स द सेम. कॅन यूज व्हेअर, येस, आपल्याला यू कॅन फिल्टर द रोज फिल्टर करून आपल्याला डिलीट करता येतात. कॅन बी कॉल रोल्ड बॅक, येस, तर आपण ते रोल बॅक करू शकतो, म्हणजे इनसाइड द ट्रान्झॅक्शन रोल बॅक. आणि स्लोवर रो बाय रो प्रोसेस होती, त्याच्यामुळं ते स्लो प्रोसेस आहे. त्याच्यानंतर डिलीट फ्रॉम एम्प्लॉईज व्हेअर डिपार्टमेंट ID इज 3, त्यामुळे तो प्रत्येक रो बाय रो बघत जाणार आणि रो बाय रो बघत जाणार, त्याच्यामुळे ती प्रोसेस स्लोवर आहे. डिलीट केल्यानंतर आपल्याला रोल बॅक करता येतं. आणि त्याच्यानंतर व्हेअर, आता इथे आपण व्हेअर कंडिशन वापरली की जिथे डिपार्टमेंट ID 3 आहे तेच फक्त डिलीट कर, त्यामुळे येस वी कॅन यूज कंडिशन व्हेअर क्लॉज. आणि टेबलचं स्ट्रक्चर काय होणार, तर टेबलचं स्ट्रक्चर तसंच राहणार, काही रोज फक्त त्यातल्या कमी होणार, पण अदरवाईज टेबलचं स्ट्रक्चर तसंच राहणार. आणि स्पेसिफिक रोज रिमूव्ह करतं, म्हणून डिलीटचं कळालं, ते स्पेसिफिक रोज डिलीट करतं, टेबलचं स्ट्रक्चर तसंच राहतं, व्हेअर क्लॉज यूज करू शकतो, रोल बॅक करू शकतो आणि प्रोसेस स्लोवर आहे. आता ट्रंकेटमध्ये काय ते बघू. तर ट्रंकेटमध्ये ते काय करतं, तर रिमूव्ह ऑल द रोज फ्रॉम द टेबल. जेव्हा टेबलमधल्या सगळ्याच रोज डिलीट करायच्या असतील आपल्याला तेव्हा आपण ट्रंकेट वापरायचं. टेबल स्ट्रक्चर स्टेज, येस, तर टेबलमधला डेटा फक्त रिमूव्ह होतं, टेबलचं स्ट्रक्चर राहतं, म्हणजे कॉलमचे नेम्स तसेच राहतात, टेबलमधला डेटा फक्त डिलीट होतो. कॅन नॉट यूज व्हेअर, म्हणजे हे पूर्ण टेबल, एकदा आपण ट्रंकेट टेबल वापरलं तर पूर्ण टेबलमधला सगळा डेटा डिलीट होणार आहेच आहे, म्हणजे तिथं तुम्ही व्हेअर वगैरे अशी कंडिशन काही देऊ शकत नाही. कॅन नॉट बी रोल्ड बॅक इन मोस्ट ऑफ द DBMS. इट्स ऑफन DDL, सो ऑटो कमिट्स, म्हणजे मोस्टली रोल बॅक करता येत नाही मोस्ट ऑफ द DBMS मध्ये. आणि हे फास्टर आहे कारण रिसेट्स द टेबल क्विकली बाय डिअलोकेटिंग द डेटा पेजेस. आणि ही रिलेटिव्हली फास्टर प्रोसेस आहे. कसा सिंटॅक्स आहे त्याचा, तर ट्रंकेट टेबल एम्प्लॉईज असं म्हणून आपण टेबल ट्रंकेट करू शकतो. डिलीट टेबलचा कसा डिलीट टेबलमधला काही डेटा डिलीट करायचा असला तर त्याचा कसा सिंटॅक्स आहे असा. आणि त्याच्यानंतर ड्रॉप टेबलचा कसा सिंटॅक्स आहे ते आपण बघू, एक मिनिट.